मला हे आता व्यक्तींबद्दल चर्चा नाही करायची तुलनात्मक काही, परंतु भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर झाले त्यांच्यात ते कॅलिबर होतं ना. हो, महापौर व्हायचं सुद्धा. माझ्या सहकाऱ्यांमध्ये ती क्षमता असून सुद्धा अनेकांना ती संधी मिळाली नाही हे मी पाहिलं होतं. लोकांना जन्मानं मुंबईकर असल्याचा वृथा अभिमान होता. त्यांच्यापेक्षा अधिकचं काम देवेंद्रजींनी करून दाखवलं. एक विजन असणारा नेता देवेंद्र फडणवीस हा मुंबईला मुख्यमंत्री म्हणून लाभला. घराणी आहेत, राजकीय घराणी, आणि घराण्यांची राजकीय पक्ष आहेत सर्वदूर, ज्यांना त्यांच्या घरातल्या बाईला पण सत्ता द्यायची नाही. प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक ग्रुपचा प्रधानमंत्री झालेला आहे अलीकडच्या काळात. कोणीही महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी एवढे प्रामाणिक प्रयत्न केले नसतील जेवढे मोदीजींच्या सरकारने केले. आज हे म्हणतात आम्ही तर तयार होत, पण तुम्ही तयार होतात मग केलं का नाही? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विरोधात असेल, विरोधी पक्षात असेल तरी सतत काम करतात. विरोधक हरायला लागले की हा लूजर सिंड्रोम आहे की मी हरलो नाही आहे, आम्हाला हरवलं गेलं. नमस्कार, मी अजित चव्हाण. भारतीय जनता पक्षाच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. गेले अनेक दिवस आम्ही या स्टुडिओमध्ये ज्यांची वाट पाहत होतो असे नेते आज आपल्याबरोबर आहेत. आणि मुंबईमधल्या कार्यकर्त्यांचं हक्काचं ठिकाण, विचारांशी एकनिष्ठ असलेला अतिशय लढवय्या कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे ते मुंबईमधले विचार परिवाराचे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अतिशय हक्काचे असे व्यक्तिमत्व श्री पराग आळवणीजी आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. परागजी, खूप वेगवेगळ्या विषयांवरती तुमच्याशी बोलायचं आहे, पण सर्वप्रथम आत्ता आमदार म्हणून महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. पार्ल्याच्या परिसरामधला पश्चिम उपनगरांमध्ये आणि संबंध मुंबईमध्ये वेगवेगळ्या विषयांशी संबंधित लोक तुम्हाला ओळखतातच, पण या प्रवासाची सुरुवात कशी झाली? हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण माझ्या प्रवासामध्ये एकूण मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण माझी सुरुवात भारतीय जनता पार्टीपासून सुरू झाली. क्या बात. त्यानंतर मी परिषदेत गेलो आणि त्यानंतर परत भाजपचं काम सुरू झालं. हे फार कमी लोकांना माहिती असेल. 17-18 वर्षाचा होतो त्या काळात तुम्हाला आठवत असेल तर पंजाब जळत होता, आसाम जळत होता, आणि आसाम ऑल आसाम स्टुडंट युनियन ते दशकच अस्वस्थ होतं. अस्वस्थ दशक होतं ॲक्च्युली. आणि आसू नावाची एक विद्यार्थ्यांची संघटना आंदोलन करते. तो जरी आसाम पुरतं आंदोलन असलं तरी खरं तर देशाच्या समोरचा मोठा प्रश्न, आजही रिलेव्हंट असलेला प्रश्न आहे बांगलादेशीयांचं घुसखोरी. आणि त्यानंतर मग आसू राजकीय पक्षात टर्न होतो, राजकीय पक्षात निवडणूक लढवतो, जिंकतो, आणि आसूचेच सगळेजणं पुढे जाऊन सरकार चालवतात. तर ह्यातून कुठेतरी एक विद्यार्थ्यांची चळवळ आपली जबाबदारी ओळखून काम करते, एक राष्ट्रीय मुद्द्यांवर आंदोलन करते. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा कॉलेजमधल्या मराठी वाङ्मय मंडळात किंवा खेळल्यानंतर नाक्यावर बसलो आणि गप्पा चालू होतात आणि मग ही समस्या ती समस्या याच्यावर बोलतो आहे, तर असं जाणवायला लागायचं की आपण फक्त बोलतो आहे, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे तर योगायोगाने तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या आणि मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मी चालत चालत गेलो. माझी कोणाची ओळख नव्हती, काही बॅकग्राऊंड नव्हतं, पण मी जाऊन सांगितलं की मला तुमचं काम करायचं आहे, आणि असं मी कार्यकर्ता झालो. अर्थात इकडे हे सांगितलं पाहिजे की माझ्या घरात प्रचंड राजकीय चर्चा असायची. माझे वडील हायकोर्टात नोकरीला होते, त्यामुळे ते काही राजकारणाशी संबंधित नव्हते, पण राजकीय चर्चा घरी व्हायची. आणि माझी आई लग्नाआधी समितीचं काम करायची, त्यामुळे प्रचंड अँटी काँग्रेस वातावरण आणि पूर्वसंघ, जरी मी शाखेत गेलो नसलो तरी ते एक वातावरण होतं, आणि त्यामुळे निवड भारतीय जनता पार्टीची ही स्वाभाविकपणे झाली. पण आपणही काहीतरी केलं पाहिजे. नुसतं चर्चा करून, नुसतं कॅन्टीनमध्ये बसून बोलतो आहे, नाक्यावर चहा पिताना बोलतो आहे,
याला काही किंमत नाही, तर आपलं काही कॉन्ट्रीब्युशन असावं असा एक विचाराने एक छोटी सुरुवात झाली. योगायोगाने काम करत गेलो आणि आमदार झालो. मतदारांनी ज्याच्यावरती प्रेम केलं असा कार्यकर्ता म्हणून मुंबईत तुमची ओळख आहे. छान, प्रश्नच नाही. सिंहावलोकन मागे वळून पाहताना ती जी सुरुवात होती, म्हणजे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून माझा हा प्रश्न आहे की इतक्या लोकांनी प्रेम तुमचे म्हणजे प्रचंड प्रेम लोकांचं मिळवलं तुम्ही, आणि विशेषतः मराठी मध्यमवर्गीय या परिसरामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा आपल्यात परागाळणींना पाहतो. हे कशाचं यश आहे आणि ती सुरुवात आता आठवते का? एकतर मी म्हटलं ना की आपला रोल काही ना काही काय जबाबदारी पार पाडण्याचा असला पाहिजे, काहीतरी कॉन्ट्रीब्युटरी असला पाहिजे, ह्या जाणीवेतून किंवा ह्या भूमिकेतून कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे बेस हा कार्यकर्ता नेहमी राहिला. योगायोगाने मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे आजूबाजूला विलेपार्ले, परत पार्ल्याची एक खासियत आहे की इथे प्रत्येकजण खूप लो प्रोफाईल आहे आणि त्यामुळे खूप ग्रासरूट कनेक्टेड आहे. तुम्ही अभिनय क्षेत्रातली लोक घ्या पार्लेकर, तुम्ही लेखक मंडळी घ्या, मोठे मोठे शिक्षण तज्ज्ञ घ्या, वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं घ्या, वागताना खूप सहज त्यांचा वावर असतो. त्यामुळे पब्लिक टच हा माझ्या गावाचा स्वभाव आहे असं आपण समजू. आणि त्यातून बघत पण मला वाटतं की आत्तापर्यंत अलीकडे थोडं कमी झालं आहे माझा स्वभाव. पण समजा पार्ले महोत्सव आहे, तर पार्ले महोत्सवमध्ये आमचं महिनाभर दुपारचं जेवण कार्यालयात असतं एक 60-70 कार्यकर्त्यांचं, किंवा निवडणुकीचा काळ असेल की स्वाभाविकपणे एक 100-150 लोकांचं कार्यालयात दुपारचं जेवण असतं. मी सगळ्यांच्या बरोबर बसून जेवायचो. आता काय झालं, आता ती गॅपसुद्धा कोणाशी तरी गप्पा मारत कामाचं बोलत जेवूया, त्यामुळे मग हॉलमध्ये बसून जेवण्यापेक्षा कॅबिनमध्ये बसून जेवणं सुरू होतं. पण हा एक स्वभाव तयार होतो आणि मग कनेक्ट असेल ना कार्यकर्त्यांचा की बघा आपल्याला काही सगळ्या गोष्टी माहीत नसतात, फीडबॅक येतो त्याच्यातनंच आपण गोष्टी करत जातो. आणि तो फीडबॅक कनेक्ट असेल, सहजता असेल तर लोक तुमच्याशी बोलतात, तुम्हाला आयडियाज देतात, आपण फक्त त्याच्यावर काम करतो. मग आपल्याला क्रेडिट मिळतं की अरे हा खूप कल्पक आहे. कल्पक मी नाही आहे. लोकांशी एक दरवाजा ओपन आहे नेहमी. मला पार्ल्यात रस्त्यावर थांबून पण कोणी बोलू शकतात आणि खूप लोक मला अजूनही परागज म्हणतात. तर त्या आता ती सहजता हा काय माझा मोठेपणा नाही, हा मी जिथे राहतो तो पार्ल्याचा स्थायी भाव आहे, तिथला तो स्थायी भाव आहे. क्या बात. मुंबई महानगरपालिकेचे आपण गटनेते होतात त्यावेळेची संख्या आणि आता भारतीय जनता पक्षाची एकूण मुंबईमधली परिस्थिती, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. प्रचंड संघर्ष करताना आम्ही म्हणजे सत्तेत असतानाही संघर्ष करताना आपल्याला पाहिलेलं आहे. विधायक विषयांवरती भांडताना आपल्याला पाहिलेलं आहे. आणि त्या संघर्षाला एक वेगळी धार होती, कारण ते सामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही कायम सातत्यानं गटनेता, नगरसेवक, भाजपचा नेता म्हणून तिथं भांडलात. आज तुमची सत्ता आहे. कसं वाटतं आणि काय सांगाल मुंबईकरांना, तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना की हो आता मला हे करायचं आहे? आत्ताही काटा आला अंगावर हे बोलल्यावर की भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या दिवशी त्या महापौरांच्या खुर्चीवर बसला, त्याच्या शेजारच्या खुर्चीवर उपमहापौर भाजपचा बसायचा, गटनेता म्हणून मी समोर बसायचो. मला या आता व्यक्तींबद्दल चर्चा नाही करायची तुलनात्मक काही, परंतु भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर झाले त्यांच्यात ते कॅलिबर होतं ना. हो, महापौर व्हायचं सुद्धा, किंवा वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष. तर मग मी नेहमी सांगायचो की हा ना रूल ऑफ 100 आहे. रूल ऑफ 100 म्हणजे काय की माझ्या पहिल्या टर्ममध्ये भाजपचे 27 नगरसेवक होते आणि शिवसेनेचे 100 होते. नंतर ते 35
भाजपचे झाले आणि शिवसेनेचे थोडे कमी झाले त्या निवडणुकीत 2002च्या निवडणुकीत. पण ज्याचे जास्त नगरसेवक त्याचे जास्त चेअरमन आणि त्यामुळे त्यांना चेअरमन बनण्याच्या संधी जास्ती आणि त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांमध्ये ती क्षमता असूनसुद्धा अनेकांना ती संधी मिळाली नाही हे मी पाहिलं होतं. आणि आज मात्र 90 नगरसेवक पक्षाचे निवडून येणं खरोखर अतिशय समाधान मिळणारी बाब आहे. एकेकाळी आम्ही विचार करायचो की अरे असं झालं आपला कधी यार आपला एक महापौर कधी बसेल. पण आज बसताना दिसतोय. मुंबई महानगरपालिकात नाही, महाराष्ट्रात सर्वत्र जवळजवळ मला वाटतं की एक खूप अभिमान वाटतो एका गोष्टीमध्ये की हा ऑर्गॅनिक वाढ आहे भारतीय जनता पार्टीचा. वा. भारतीय जनता पार्टी सतत काम करत राहिली. नेहमी एक प्रश्न हल्ली येतो, लोक पक्ष बदलतायत हे ते. भाजप कधीच फुटला नाही, लक्षात घ्या. राष्ट्रीय स्तरावर घ्या, कुठल्याही राज्यात घ्या, उभी फूट भारतीय जनता पार्टीत कधीच झाली नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विरोधात असेल, विरोधी पक्षात असेल तरी सतत काम करत राहिला. संधी मिळाली, अतिशय चांगले लोकप्रतिनिधी आपण महाराष्ट्राला दिले. मुंबई हशू अडवाणी एवढं मोठं नाव होतं. हशूजी ना मुंबई तुम्हाला जेवढी हशूभाई कळायची. आठवतात? मी काम केलं आहे त्यांच्याबरोबर. मी म्हटलं ना, माझी सुरुवात 85 साली भाजपमध्ये झाली, तेव्हा हशूजी मुंबईचे अध्यक्ष होते. आणि कधीतरी वेळा गप्पा जुने कार्यकर्ते कसे होते. मी 17-18 वर्षाचा कार्यकर्ता, बैठकीला उशीर झाला म्हणून आमच्या इथल्या एका कार्यकर्त्याने हशूजीने म्हटलं, अभी आप हाईवे के ऊपर से जाओगे ना, ये अपना कार्यकर्ता है पराग, इसका रास्ते में घर है, आप इसको ड्रॉप करके जाओगे क्या. असं मुंबई अध्यक्षांना सहज विचारलं जायचं आणि मुंबई अध्यक्ष सहज एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला लिफ्ट द्यायचा. हा भारतीय जनता पार्टी परिवार. ही परिवार म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे की कार्यकर्ता आपला महत्त्वाचा आहे, त्याला जपलं पाहिजे. लहान आहे, मोठा आहे, वयाने लहान आहे, वयाने मोठा आहे, काही नव्हतं. सो असे ही सगळी मंडळी. हशूजींना का कधी वाटलं नाही की जाऊन दे मी काँग्रेसमध्ये जातो? हां, कधीच नाही वाटलं ना. कधीच नाही वाटलं. बरं, हशूजींनी सुद्धा तगड्या संस्था उभ्या केल्या. स्वामी विवेकानंद ट्रस्ट, त्यांची एज्युकेशन ट्रस्ट जी आहे, एवढी मोठी महत्त्वाची संस्था आहे मुंबईतली, विरोधी पक्षात असताना त्यांनी उभी केलेली आहे. त्यामुळे ही जी वाढ आहे ही अशा शेकडो, हजारो, लाखो लोकांनी जी मेहनत केली त्यानंतर मिळालेला ही संधी आहे. त्यामुळे मला वाटतं ही फार महत्त्वाची आहे. ही आजच्या पिढीला म्हणजे आम्हाला काय काय मिळालं, पण आमच्या आधीच्या पिढीने केवढा संघर्ष केला त्यानंतर आम्हाला प्रचंड त्याग. 2-3 महत्त्वाचे विषय ज्याचं विश्लेषण पराग जे आपल्याकडून मला अपेक्षित आहे. आपण मुंबईमध्ये अतिशय स्थानिक सगळे प्रश्न सोडवता आमदार झालेला. तुमच्या शेजारच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची सत्ता असताना काय पद्धतीनं झोपडपट्ट्या वसल्या, मुंबईचे कसे लचके तोडले, अनधिकृत मतदार कसे आणले, हे सगळं तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही पाहत होता. मुंबईमध्ये विधानसभा आणि लोकसभा या मतदारसंघांच्या पुनर्रचनेबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं आणि SIRची जी सुरुवात झालेली आहे त्याची आवश्यकता नेमकी काय? बघा, एक तर मुंबई किती वाढत गेली, आपल्या डोळ्यासमोर वाढत गेली आहे. आणि एकेकाळी मुंबईत 34 विधानसभा मतदारसंघ होते, आता 36 आहेत, 2च वाढले. सो ज्या तुलनेमध्ये मुंबईतली लोकसंख्या वाढलेली आहे त्या तुलनेमध्ये मतदारसंघसुद्धा वाढणं अपेक्षित होतं. कारण एक लोकप्रतिनिधी हा कुठवर पोचेल. आणि त्यामुळे मला वाटतं की महानगरपालिका असो,
महापालिकेचे वॉर्ड पण मुंबईतले प्रचंड मोठे आहेत, खूप मोठे आहेत. घनता खूप आहे लोकसंख्येची. तुम्ही, मला वाटत नाही की एकही उमेदवार असा असेल जो सर्वच्या सर्व घरांमध्ये एकदा जाऊन येत असेल निवडणूक प्रचाराच्या दरम्यान, अनलेस अख्खाच्या अख्खा झोपडपट्टी वॉर्ड असेल तर गोष्ट वेगळी. पण 50% झोपडपट्टी आणि 50% बिल्डिंग असेल तरी प्रत्येक घरामध्ये जाऊन येणं हे अशक्य होतं. जेव्हा तो फुल फ्लेज महिना दीड महिना एकच काम करतोय, लोकांच्या घरी जाणं, तरीही शक्य नाही. एकदा जाऊन येणं. आणि मग आपली अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधींनी मतदारसंघामध्ये भरपूर सक्रिय असावं, लोकांना भेटावं, कनेक्ट असावा. तर हे मुंबईत खूप कठीण व्हायला लागलेलं आहे. दैनंदिन कामं आहेत, माणसाला त्याचा व्यवसाय आहे. महानगरपालिकेच्या मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. विधानसभा असेल तर 3 सत्र, त्यातलं एक सत्र नागपूरला अधिवेशन अटेंड करायचं आहे. सो या सगळ्यातून जो वेळ मिळतो त्यात प्रत्येक घरी पोचणं हे फार कठीण आहे. त्यामुळे मला मुंबई असो किंवा एकूणच, तुम्ही आता SIRचा विषय काढलात, SIR हा तसा नॅशनल फिनॉमिना आहे. देशभरामध्ये बघा ना तुम्ही, 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. हे 1973 पासून आपण फ्रीज करून टाकलं आहे, वाढवायचे नाही. 73ला पॉप्युलेशन काय होतं? 71च्या सेन्ससप्रमाणे मला वाटतं 54 लाख 55 लाख कोटी म्हणजे दुप्पट झालं, दुप्पट तिप्पट म्हणजे झालं, 10 लाखापेक्षा कमी अशी तेव्हा लोकसंख्या होती एका लोकसभा मतदारसंघामध्ये. आता जवळजवळ तिप्पट झाले. आता 25-27 लाख पॉप्युलेशन एका लोकसभा मतदारसंघामध्ये. आणि मग आपण त्या खासदाराला म्हणणार आपको तो देखा ही नाही 5 साल में. सो आणि राजकारण्यांची पण ही स्वतःला मोनोपोली करायची जी सिस्टीम आहे ना, म्हणजे 1.5 कोटीच्या शहराला फक्त 6 खासदारांनी रिप्रेझेंट करायचं दिल्लीत. 1.5 कोटीच्या शहराला फक्त 36 आमदारांनी रिप्रेझेंट करायचं राज्यात. मला वाटतं म्हणजे ही काही म्हणजे हे मोनोपोली करून टाकलेली आहे 5-7-10 लोकांची. तर हे काय बरोबर नाही. एक आरोप असा ग्रामीण भागामधल्या कार्यकर्त्यांच्याकडनं होतो की परप्रांतीयांची लोंढे मुंबईमध्ये जास्त आहेत, इथं लोकसंख्येच्या मानानं मतदारसंघांची पुनर्रचना होईल, इथले मतदारसंघ वाढतील आणि ग्रामीण महाराष्ट्रावरती अन्याय होईल. या चित्राकडे कसं आपण बघतो? सो नाही, हे बघा ना, हे काय आहे की एखाद्या राज्यात ग्रामीण आणि शहर ह्यातला हा वाद असू शकतो. आणि ऑल इंडिया बेसिसवर आपण पाहतोय की मग दक्षिण भारतातले लोक म्हणतात की आम्ही लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं. बघा, पॉप्युलेशन नको, जॉग्राफिकली पण जा. आज ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काय त्यांचं जॉग्राफिकल डिस्टन्स आहे, प्रचंड मोठे, प्रचंड. म्हणजे आमचे बंधू भगिनी, आमच्या इतर आमदार ग्रामीण भागातले कसं काम करत असतील. मुंबईत आम्हाला लोकसंख्या वगैरे याच्यावर आम्ही बोलतो, किंवा मुंबईत थोड्या नागरी समस्यांवर सुद्धा आम्हाला काम करायला लागतं आमदारांना. पण ग्रामीण भागातला एखाद्या आमदाराला 100 किलोमीटर रोज ट्रॅव्हल करावं लागतं. म्हणजे सो त्यामुळे पुनर्रचना आवश्यक आहे, ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आवश्यक आहे. सहज पोचला पाहिजे ना लोकप्रतिनिधी सगळीकडे. त्यामुळे जॉग्राफिकली सुद्धा आणि पॉप्युलेशन वाईज सुद्धा मला असं वाटतं की ह्यात काही कोणावर अन्याय होणार नाही. बाबा बरं, शहरातले लोकप्रतिनिधी वाढले म्हणून काय ग्रामीण भागावर काही अन्याय होणार आहे असं होऊच शकत नाही ना. नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे आणि त्या निमित्तानं सरकार वेगळ्या पद्धतीनं मतदारसंघांची पुनर्रचना करू पाहत आहे. आणि मग वन नेशन वन इलेक्शन, बाकीच्या इतर गोष्टी, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवरती विरोधक अशा पद्धतीचा आरोप करू पाहत आहेत की नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या आडून देशाच्या या व्यवस्थेवरती एक प्रकारची घट्ट पकड मिळवायची आहे आणि भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचं एक प्रकारचं काम चाललेलं आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियम ही एक प्रकारे आपण दिलेल्या वचनाबद्दलची बांधिलकी आहे का? काय त्याच्याबद्दल सविस्तर विश्लेषण? नाही, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची बांधिलकी आहे आणि भारतीय जनता पार्टीनीच ह्यात पुढाकार घेतला ना. भाजप तर सत्तेत आत्ता आला ना 2014 साली. मग त्याच्या आधी का महिला आरक्षण आलं नाही? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मला वाटतं 92 साली आलं. आज 2026 आपण बसलो आहे. सो 92 साली काय म्हणता येईल, ग्रूम्ड झालेल्या महिला लोकप्रतिनिधी आमदार खासदार व्हायला ज्यांना आमदार खासदार व्हायला होतं आत्तापर्यंत, आणि त्यांना तुम्ही संधी दिली नाहीत. मी यातला मेल डॉमिनन्स नाही म्हणणार, परंतु ह्या ज्या घराणी आहेत, राजकीय घराणी, आणि घराण्यांची राजकीय पक्ष आहेत सर्वदूर, ज्यांना त्यांच्या घरातल्या बाईला पण सत्ता द्यायची नाही आहे. खरं इतर ठिकाणी असं होतं ना की बाबा आमदाराची बायको उद्या आमदार होईल रिझर्वेशन आल्यावर. नॉट नेसेसरी असं होणार, असंच होईल असं नाही, परंतु असं होऊ शकतं. यांना यांच्या घरातल्या महिलांना सुद्धा मी जेलमध्ये गेलो तरच माझ्या बायकोला मुख्यमंत्री करेन, ह्याने नाही आणलेलं. सो भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न कधीच पडला नाही, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट देताना तो कुठल्या घरातून आलेला आहे ह्याचा विचार होत नाही, तो किती चांगला कार्यकर्ता ह्याच्या आधारावर होतो. त्यामुळे अनेक वेळेला आपण ही उदाहरणं दिलेली आहेत. नितीन गडकरीजी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा म्हणायचे की अटलजी अडवाणीजी यायचे तर आम्ही असं एका कोपऱ्यात उभे असायचो कार्यकर्ते, आणि कधी आम्हाला यांना भेटता येईल काय असं आमच्या मनात यायचं. आणि आज मी त्यांच्या शेजारी बसून राष्ट्रीय अध्यक्ष बनलेलो आहे. मोदीजींबद्दल, अमित शहांबद्दल, सगळ्यांबद्दल. आणि आज नितीन नवीन एवढे तरुण अध्यक्ष आहेत आणि मोदीजी म्हणतात हे माझे बॉस आहेत. सो ही नॅचरली पक्षामध्ये पुढे जाण्याची जी एक काय म्हणता येईल सहजता उपलब्ध आहे इथे, की तुम्ही चांगले कार्यकर्ते असाल तर तुम्ही पुढे जात राहाल, आणि त्यामुळे तुम्ही चांगली कार्यकर्ती असाल तरी तुम्ही पुढे जात जाल. हे भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य आहे. आणि मग भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे हा विचार करते की महिला आरक्षण असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या लोकांनी आजपर्यंत प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक ग्रुपचा प्रधानमंत्री झालेला आहे अलीकडच्या काळात. काँग्रेसचे झालेत, गैर काँग्रेस गैर भाजप ह्यांचे झालेत, वेगवेगळे प्रयोग, जनता दल, सगळे प्रधानमंत्री झालेले आहेत. कोणीही महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी एवढे प्रामाणिक प्रयत्न केले नसतील जेवढे मोदीजींच्या सरकारने केले. आज हे म्हणतात आम्ही तर तयार आहोत, पण तुम्ही तयार होतात मग केलं का नाही? तुम्ही तुमच्याकडे ग्रूमिंगच नाही केलं, महिला कार्यकर्त्या तयार नाही झाल्या. सो हे भारतीय जनता पार्टीने केलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला भीती नाही वाटत. उलट भारतीय जनता पार्टीला वाटतं की नाही, या सगळ्या आमच्याकडे एवढ्या महिला आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या आडून आम्ही काही करतोय असं मला वाटत नाही. नारी शक्ती वंदन अधिनियम प्रामाणिकता आहे. आणि तुमचं पुनर्रचना ही सुद्धा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुंबईकडे पुन्हा एकदा येतो. विरोधक सातत्यानं भारतीय जनता पक्षावरती मुंबईमध्ये असा आरोप करतात, जेव्हा की भारतीय जनता पक्षाचे मुंबईमधले सर्व चेहरे बहुतांश मराठी आहेत, प्रमुख चेहरे सगळे मराठी आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता आता आल्यानंतर की मराठीच्या बाबत काय, मराठी माणसाच्या हाती सत्ता राहिली नाही, किंवा मराठीबद्दल तुम्ही आता काय कराल, या सगळ्या लोकांना उत्तर देताना परागी तुम्ही काय सांगाल? कारण पक्ष चालवणारे, पक्षाच्या विविध सगळ्या विषयांना पुढं नेणारे मुंबई भाजपचे चेहरे प्रामुख्यानं मराठी आहेत. मात्र असं असताना सुद्धा बऱ्याचदा मराठी मतदारांना भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये हा सवाल विचारला जातो की मराठींच्या हातात मुंबई राहिली पाहिजे. मला वाटतं ना, मराठीच्या नावाचा गैरवापर करून
ज्यांनी आत्तापर्यंत राजकारण केलं ते भारतीय जनता पार्टीवर हा आरोप करतात. आम्ही काय मराठी नाही होतो, आम्ही मालवणी माणूस आहे, हे काय मला मराठी शिकवणार आहे. मी मालवणातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमदार आहे. आणि असे असंख्य, अमित साटम कोण आहेत, आशिष शेलार कोण आहेत, मनीषा चौधरी कोण आहेत, आम्ही सगळे महाराष्ट्रातले होतो. राणे कोण? राणे कोण आहेत, सगळे. अहो योगेश सागर बरोबर कधीतरी गप्पा मारा, मराठी कविता मराठी गाण्यांचा, आपली माहिती कमी पडेल. गोपाळ शेट्टी माझ्या आधी गटनेता होते, मी जेव्हा नगरसेवक झालो ते होतो. तर फक्त नावानंच शक्य आहे. गोपाळ शेट्टी आग्रह करायचे भाजपच्या नगरसेवकांना, ही मुंबई महानगरपालिका आहे, ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, इथे मराठीतच बोललं पाहिजे. नाही येत तर शिका, सराव करा, परंतु सभागृहात मराठीत बोललं पाहिजे. आणि हे काही पॉलिटिकल नाही आहे, हे काही पॉलिटिकल नाही. आम्ही नगरसेवक असताना काँग्रेसचे असंख्य नगरसेवक हिंदीत बोलायचे, आजही बोलतात. आणि हे सपा विपावाले ते MIM सपा ही सगळी मंडळी ते हिंदीतच बोलतात, त्यांना कोण नाही जाऊन बोलत. सो मराठीचा आता तर मराठी माणसाला पण कळलं आहे की ह्यांनी फक्त मराठीचा पॉलिटिकल अजेंडा चालवला. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा कोणाच्या काळात मिळतो, मोदीजींच्या काळात मिळतो. मुंबईचं मराठी ऑफिशियल होण्यामध्ये कोणाचं सर्वात मोठं योगदान आहे, रामभाऊ नाईक यांचं योगदान. त्यामुळे हां काही प्रमाणात काही दिवस ह्यांना ते यश मिळालं, परंतु आता मराठी माणसाला पण कळलेलं आहे की निवडणूक आली की फक्त मराठीचा मुद्दा बोलायचा, बाकी ह्यांचे व्यक्तिगत मित्र, यांच्या शाळा, यांचं हे मला कोणावर व्यक्तिगत काही, यांचे पार्टनर्स, तर मला काय त्याच्यावर माझा तो स्वभाव नाही, मी व्यक्तिगत टीका कोणावर करणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचं मी अनुभवलेलं ओरिएंटेशन हे मराठीच्या बाजूनीच आहे, निश्चितपणे. गोपाळ शेट्टींनी घेतलेली भूमिका ही मी पाहिली आहे, योगेश सागरसारखे कार्यकर्ते मी पाहिले. त्यामुळे मला नाही वाटत की हा काय आता, आणि हा फार दिवस हा मुद्दा राहणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या मराठी कार्यकर्त्याला मराठी अस्मितेवर प्रेम नाही आहे, आम्हाला पण आहे. तर अधिक काम मराठीचं तुम्ही मुंबईमध्ये केलं इतकी वर्ष. बरं, आमच्या सगळ्यांचे तुम्ही नॉन पॉलिटिकल कार्यक्रम बघा. मी पार्ले महोत्सव करतो, सर्व मराठी खेळ आम्ही त्याच्यात घेतो, आणि सर्वात मोठा इव्हेंट आहे मुंबईतला, महाराष्ट्रातला. आमचे सर्व कार्यकर्ते सावरकर भक्त आहेत, सावरकरांवरचे कार्यक्रम करतात. मग फक्त सावरकरांचं हिंदुत्व याच्यावर नाही बोलत, मराठी प्रेम, सावरकरांचं मराठी प्रेम, सावरकरांचं मराठी भाषेसाठीचं योगदान ह्यावर पण कार्यक्रम होतात. त्यामुळे निश्चितपणे मराठी जसजसे अधिकाधिक लोक शहराकडे येऊ लागली, त्यात मुंबईकडे सर्वात जास्ती लोक आली. त्यातून एक संघर्ष उभा राहिला. परंतु भारतीय जनता पार्टी सर्वांची आहे असं म्हणत असताना आम्हाला आमच्या भाषेबद्दल, आमच्या राजभाषेबद्दल प्रेम आहेच, यात काही शंका नाही. परागजी, SIR या विषयावरती आपल्याकडनं थोडंसं विस्तृत विवेचन आवश्यक आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे मतदार कार्यकर्ते यांना सातत्यानं आवाहन केलं जातं आहे की आपण आपलं सगळं ते लिंकअप करून घ्या. हे का आपण करतो, याची आवश्यकता काय? बघा, मला असं वाटतं की कुठल्याही सेटअपमध्ये तुमच्याकडे असलेला डेटा हा ऑथेंटिक होणं हे गरजेचं आहे. मतदार याद्यांमध्ये लोक हयातच नाहीत, त्यांची नावं मतदार यादीत आहेत, आणि मग आपण म्हणतो 50% मतदान झालं. ते झालेलं असं 60 किंवा 65, किंवा
खोटी आहेत. खोटी नावं आहेत, शिफ्ट झाले आहेत, बाहेरगावी गेलेत. माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या घराजवळची एक सोसायटी होती, बरेच मला वाटतं ऑलमोस्ट 100 घरं असतील, आणि घराजवळ असल्यामुळे मला ओळखणारे लोक आहेत आणि आपल्या विचारांचे आहेत. मग यादी यायची, इकडे मतदान कमी झालं आहे, मग मी पाठवायचो, हे तिकडे जा. शेवटी 2 जणं मला शोधत आले, मी जिथे होतो. निवडणुकीच्या दिवशी आपण फिरत असतो. म्हणाले, अरे बाबा, आता आहे ना, कोणाला घरी पाठवू नको आमच्या. सगळ्यांचं मतदान झालेलं आहे. ज्यांचं नाही झालं आहे ते एक तर हयात नाही आहेत किंवा पुण्याला गेलेत. पार्ल्यातून खूप लोक पुण्याला जाऊन राहायचे त्या काळात. तो म्हणाले, इथे कोण नाही आहे, 100% झालं आहे. हा गोंधळ काय आहे? आम्हाला वाटते मतदान झालं नाही आहे आणि ते लोक येऊन सांगतात की अहो पूर्ण मतदान झालं आहे. तर हे मतदार याद्यांमधले अशी नावं असणं. सो दर 20 वर्षानंतर हा प्रयोग SIRचा होतो, फार पूर्वीपासून होतो. आता एक नवीन फॅड काय झालेलं आहे, विरोधक ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक प्रत्येक निवडणूक हरतायत आणि फार वाईट हरतायत, तर सांगायचं काय? त्यामुळे EVM गडबड आहे. मग ते EVM गडबड आहे, किती दिवस चालणार? मग मतदार यादीच चुकीची आहे, मग अजून काहीतरी. सो SIR सुद्धा जणू काही SIRमुळे आम्ही हरलो. हे म्हणजे कोणाला तरी डेमोनाइज करा, कोणावर तरी दोष टाका, म्हणजे आमच्या चुकीमुळे आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं. SIRकडे सुद्धा अशाच पद्धतीने मला वाटतं चुकीचा प्रचार, खोटं नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न होतो आहे. SIR अत्यंत आवश्यक आहे, कारण मतदार यादी ही क्लीन व्हायला पाहिजे. तर तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज लागेल किती लोक इथे राहतात, त्याच्याच आधारावर तुम्ही गोष्टी ठरवत आहे. मुंबईत विशेषतः बांगलादेशी, परदेशी, नेपाळी खास मतदानासाठी घुसवलेली नावं, असे सगळे प्रकार आहेत. बघा, त्याबद्दल काय आपण सांगू? डेफिनेटली आहेत. आत्ता बंगालच्या निवडणुकीमध्ये सगळ्या म्हणजे कामगार नव्हतेच इकडे, अशी ऑलमोस्ट स्थिती होती. आणि आमचा एक मित्र आहे, त्याने मला सांगितलं की पश्चिम बंगालमधनं आलेला एक संघाचा कार्यकर्ता होता, तो आयडेंटिफाय करू शकतो की हा माणूस बांगलादेशी आहे की हा माणूस पश्चिम बंगालचा आहे. कारण महाराष्ट्रात सुद्धा थोड्या अंतरावर भाषा बदलते, उच्चार बदलतात. तर त्याने सांगितलं की बाबा आम्हाला कळतं की हे नाही आहेत पश्चिम बंगालचे, हे बांगलादेशी लोक आहेत. आणि मग एक मोठा सर्वे झाला, त्याची माहिती दिली गेली शासनाला. सो डेफिनेटली बांगलादेशी मतदार हा, बघा, घुसखोरी आहे हे तर सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर आदेश दिले. NRC पासून सगळ्या गोष्टी या न्यायालयातून आलेल्या आहेत. सो ती घुसखोरी फक्त आसामपुरती राहिली असेल किंवा नॉर्थ ईस्ट पुरती राहिली असेल, कशावरून? मुंबईत आलेच असतील आणि त्यांचा शोध घेतलाच पाहिजे, त्यात काहीच शंका नाही. त्यामुळे एक मतदार यादी चं शुद्धीकरण होणं आणि दुसरं ह्या निमित्ताने असे कोण घुसखोर असतील तर त्यांनाही शोधलंच पाहिजे. आज किरीटजी काय वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढतात, त्यातला जो बर्थ सर्टिफिकेटचा घोळ आहे तो आहेच ना. आणि ऑथेंटिकेट झालं, ते मान्य केलं प्रशासनाने की हो हे सगळे बोगस आहेत. आणि त्यामुळे तो SIRचा ह्या अँगलने सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आपण मुंबईमधले आमदार आहात. 2014 पासून सातत्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आपण काम करत आहे. 2014ची मुंबई आणि आत्ताची मुंबईची स्कायलाईनच चेंज झाली आहे. मुंबईमधला प्रवासाचा वेळ अभूतपूर्वरित्या अत्यंत कमी झाला आहे. मुंबईमधला प्रवास हा पर्यावरणपूरक, थंड, गारेगार असा मेट्रोच्या रूपानं झालेला आहे.
मुंबईमध्ये देशातले सर्वाधिक भव्य आणि देशाच्या आर्थिक राजधानीला साजेसे इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस या आपल्या नेत्यामुळे हे शक्य झालंय का? काय देवेंद्रजींबद्दल सांगा. सर्वप्रथम तर ना 20 तारखेला आपण बोलतो, 22 तारखेला देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देवेंद्रजींना देऊया. आणि बघा, खूप मोठी यादी, हा काय काय बदल झाला आहे हे सांगण्याची. परंतु सर्वात महत्त्वाचा एक बदल काय आहे की एक काँग्रेसचं चुकीचं धोरण, काँग्रेस यासाठी म्हणतो कारण काँग्रेस सत्तेत होती म्हणून काँग्रेस, सो त्या काळातल्या राज्यकर्त्यांचं चुकीचं धोरण म्हणून आपण, ज्यात कदाचित त्या काळातल्या ब्युरोक्रेसी पण आली, पॉलिसी मेकर्स आले, सगळे आले, की जणू काही शहरांचे काही प्रश्नच नाही आहेत. जे काही प्रश्न आहेत ते फक्त ग्रामीण प्रश्न आहेत. लोक शहरात येऊ लागले रोजगारासाठी, गावं ओस पडू लागली, कुटुंबातला कुटुंब प्रमुख घर सोडून जाऊ लागला. या सगळ्याकडे एक हे सगळं फार चुकीचं होतं आहे. अशा पद्धतीने शहरीकरणाकडे ह्या नजरेने बघितलं गेलं आणि त्यामुळे शहरं म्हणजे खूप वाईट, गावातल्या लोकांना गावातून बाहेर काढणारी, कुटुंबातल्या माणसाला बाहेर काढणारी, अशा पद्धतीने बघितलं गेलं की काय. वर्षानुवर्ष मी तुम्हाला सांगतो, नगरसेवक म्हणून जेवढ्या पक्षाचे नगरसेवक असायचे त्या काळात, बजेटवर बोलायचो आम्ही महानगरपालिकेच्या, सत्ताधारी पक्षाचा म्हणजे महानगरपालिकेतला सत्ताधारी असो, महानगरपालिकेतला विरोधक असो, सर्वांचा एक कॉमन मुद्दा काय असायचा, एवढा कर देतात मुंबईकर, सुविधा काय, परंतु परंतु आम्हाला काय मिळतं, केंद्र सरकार आम्हाला काय देतं, देशातला सर्वात जास्त इन्कम टॅक्स आमच्याकडून जातो. हा मुद्दा होता. आज तर गावठण एरिया होता, तिथला एक माणूस खडा हो गया, कोणाला नो सर नॉट 20 मिनिट्स 18 मिनिट्स, कोणाला आय हॅव काउंटेड वी कम इन 18 मिनिट्स. कोणाला मुंबईत 2 मिनिटाचं पण महत्त्व आहे. होय, तुम्ही 20 नका म्हणू, 18 मिनिटात येतो आपण. तर असा बदल मुंबईच्या वाहतुकाच्या विषयात होऊ शकतो विचारत नव्हता गेला. आज एक मेट्रो काँग्रेसच्या राजवटीत बनली, 11 किलोमीटरची बनवायला 12 वर्ष लागली आणि आज 350 किलोमीटरचं नेटवर्क हे अख्ख्या MMR रिजनमध्ये बनतं आहे. मला वाटतं की सर्वात पहिली गोष्ट ही आहे, मी जिथून सुरुवात केली, की एक विजन असणारा नेता देवेंद्र फडणवीस हा मुंबईला मुख्यमंत्री म्हणून लाभला. आणि मग अर्थातच मोदीजींचा त्या सगळ्याला भक्कम पाठिंबा आहे. आणि ह्या सगळ्यातून मुंबईला भरभरून देणारं सरकार पहिल्यांदा मुंबईकर बघत असेल, राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार. आणि आपण पाहिलं ना, 2.5 वर्ष नव्हतं, प्रचंड हाल झाले, तर स्थगित आहे सगळ्यावर. म्हणजे मुंबईला काही देऊच नाही अशा भूमिकेतून लोक मुंबईवर राज्य करत होते. मुंबईला काही मिळूच नाही. पहिल्यांदा देवेंद्रजींच्या काळामध्ये शहरीकरणाकडे एका योग्य अँगलनी बघणारा नेता आपल्याला लाभला. कारण फक्त मुंबईत नाही होते, महाराष्ट्रातल्या सर्व रिजनमध्येही होत आहे. मी मुंबईचा आहे म्हणून मी निश्चितपणे मुंबईबद्दल बोलेन किंवा मुंबईचं एक वेगळं महत्त्व आहे. पण ह्या सगळ्या लोकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केला. बुलेट ट्रेन विरोध केला, मेट्रो विरोध केला, कोस्टल रोड. आणि जे ट्रोलर्स होते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, ते आज मेट्रोमध्ये बसून सेल्फी टाकतात. चला, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मुंबईत काय झालेलं आहे, मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चरवर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा पण खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. कोळीवाडे आहेत, झोपडपट्ट्या आहेत. मला वाटतं की हाऊसिंग
ह्या विषयामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी जे मुंबईसाठी काम केलं खूप मोठं. हे काही वर्ष लोकांना लक्षात ठेवतील. म्हणजे BDD चाळीचा पुनर्विकास असो, कोळीवाड्यांचा प्रश्न असो, कोळीवाड्या, गावठाणांचं सीमांकन असो, SRA मध्ये आता अपात्र होण्याचं प्रमाण लक्षणीय दृष्टीने कमी झालं आहे. म्हणजे एकदम कमी झालं आहे. कारण काय, 2011 पर्यंतच्या लोकांना घरं द्यायचा एक निर्णय. नंबर 2, 4 डॉक्युमेंट मागायचे बरोबर की 95, तेव्हा 95 होतं, नंतर 2000 आलं. 2000 सालच्या अगोदरचे 2 प्रूफ आणा आणि सध्याचे 2 प्रूफ आणा. ते एक वर एक छोटा बदल केला देवेंद्रजीने की 2002च्या आधीचा 1 प्रूफ आणा. 1 प्रूफमध्ये सुद्धा सिद्ध होतोच ना की तो माणूस आहे इथला. लाखो मुंबईकरांना दिलाच. आणि विचार करा की लोक अपात्र व्हायचे, झोपड्या तोडल्या जायच्या, लोकांचे संसार रस्त्यावर यायचे. कालपर्यंत स्वतःच्या घरात, झोपडी का होईना, स्वतःच्या घरात राहणारा माणूस आता दुसऱ्या कुठल्या तरी झोपडीत भाड्यावर राहायला लागला. आज ह्या पात्रतेचा प्रश्न सुटल्यामुळे म्हणजे असं नाही की केवळ गाडीवाल्यांसाठी रस्ते बनतायत. विरोधक विचारायचे देवेंद्रजींना मुंबई कळते का. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या सुद्धा झोपडपट्टी वस्त्यांमधून सुद्धा भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली ना. का मिळाली? लोक प्रत्येक घटक मुंबईतला हा अनुभव करतोय की काहीतरी बदल होतोय आणि तो बदल माझ्यासाठी चांगला होतोय. त्यातून मला वाटतं, त्यामुळे इन्फ्रामॅन तर देवेंद्रजी आहेतच, परंतु मी असं म्हणेन की मुंबईच्या सर्व घटकांना खूप काही देणारा मुख्यमंत्री आम्हाला मिळाला. म्हणजे ज्या लोकांना जन्मानं मुंबईकर असल्याचाच वृथा अभिमान होता, त्यांच्यापेक्षा अधिकचं काम देवेंद्रजींनी करून दाखवलं. आता ह्या काय होतं आहे, मी मगाशी सुद्धा एक हे वापरलं की भाजपचा देशभरातला जो ग्रोथ आहे तो ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. आम्ही काम करत 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 इकडे आपण इथपर्यंत पोचलो. आता अशा पद्धतीने जर का काम करणारं सरकार असेल तर पुढची निवडणूक का नाही जिंकणार? स्वाभाविक आहे ना. मग विरोधक हरायला लागले की हा लूजर सिंड्रोम आहे की मी हरलो नाही आहे, आम्हाला हरवलं गेलं आहे. लूजर सिंड्रोम. हा बघा तुम्ही कुठलाही आणि काय मराठीत त्याला आपण रडी चढाव म्हणतो. कसं आहे माहिती आहे की जिसको उम्मीद हो उमेदवार. सो उमेदवार जो असतो त्याला उमेद असते की मी जिंकेन म्हणून तो उभा राहतो. त्यातल्या फार क्वचित लोकांना पराभव पचवता येतो. कारण जिंकणं हे पचवणं जरी कठीण असलं, पराभव पचवणं त्याहून कठीण. आणि ज्यांच्या आयुष्याचे स्टेक लागलेत की राजकारणातून सत्तेतून आर्थिक गणितातून परत त्यांना हरणं एवढं जिव्हारी लागतंय. आणि मान्य करायचं नाही आहे की आम्ही सत्तेत होतो एवढी वर्ष, आम्ही काही केलं नाही, पण काम करणारी भारतीय जनता पार्टी येऊ लागली त्यामुळे भाजप जिंकते. हे मान्य करायचं नसल्यामुळे एक नरेटिव्ह आम्ही का हरतोय, खरं तर ह्याचा नरेटिव्ह येतो. भाजप जरी तो असं दाखवला जातो की ह्यांना ह्या कारणांसाठी हरवा, तरी ॲक्च्युली तो आम्ही का हरलो आहे याचा लूजर सिंड्रोममधून आलेला वैफल्यग्रस्तपणा आहे. दुसरी गोष्ट काय आहे की बघा, भाजप तर शून्यातून इथपर्यंत आला. त्याचं कारण होतं की भाजप हा मुळात मी असं म्हणतो की निवडणूक जिंकण्यासाठी तयार झालेला पक्षच नव्हता. त्यासाठी काँग्रेस होती ना. भारतीय जनसंघाचे संस्थापक हे पहिल्या सरकारामध्ये मंत्री होते, त्यांनी राजीनामा दिला आणि मग जनसंघाची स्थापना केली. सो त्यांना गरज नव्हती, ते ऑलरेडी सत्तेत होते. पण त्यांना असं वाटलं की चुकीच्या दिशेने काँग्रेस भारताला नेत आहे, ही दिशा चुकीची आहे. सो योग्य दिशेने जाणारा पक्ष असला पाहिजे. आणि
त्यामुळे आयडिओलॉजी बेस्ड भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ता काम करत राहिला, आयडिओलॉजीबद्दल बोलत राहिला, लोकांना ती आयडिओलॉजी पटत गेली. सांस्कृतिक राष्ट्रवादाची ओळख करत गेला. एक मोठा योगदान त्यात काँग्रेसचंच आहे. ते आणखीन घात करत राहिले आणि लोकांच्या लक्षात यायला लागलं की जे श्यामाप्रसाद मुखर्जींना फार आधी लक्षात आलं ते हळूहळू देशाला लक्षात यायला लागलं. भाजप वाढत गेला, भाजप सत्तेत आला. पण भाजपचा मूळ उद्देश फक्त सत्तेत येणं हा नव्हता. सत्तेत येणं हा असता तर आमच्या संस्थापकांनी दुसरा पक्ष काढायची गरजच नव्हती, ते सत्तेतच होते. पण भाजपच्या दोन्ही संस्थापकांची कूटनीतीनं एक प्रकारे हत्या करणाऱ्या या लोकांकडून आज दडपशाहीचा आरोप भाजपवर. हो, त्याला काय? नाही म्हणजे चोऱ्याच्या उलट्या बोंबा आहेत या सगळ्या. श्यामाप्रसाद मुखर्जीचा संशयास्पद पण नाही आहे मृत्यू. कट रचून जेलमधला दिसतंच ना, म्हणजे ते जेलमध्ये असतानाच झाले. दीनदयालजींचा संशयास्पद आहे आपण, पण जो एक लौकिक दीनदयालजींना होता, तर ही वॉज नॉट जस्ट आयडिओलॉजी बेस्ड. रायटर नव्हते ते की बाबा एकात्म मानववाद त्यांनी विचार केला आणि केलेलं. ते फील्ड वर्कर पण होते. त्यांनी विचारधारेवरचा एक ग्रंथ लोकांसमोर मांडता संघटनासुद्धा सर्वदूर पसरवलेली आहे. आणि दीनदयालजी जर का अजून 10 वर्ष असते तर खूप पूर्वी अटलजी प्रधानमंत्री झाले असते, खूप आधी झाले असते. त्यामुळे ह्या मंडळींनी, काँग्रेसच्या लोकांनी ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्यांचा दुर्दैवी हत्या पंतप्रधानाची हत्या हा देशावरचा हल्ला आहे, पण त्याचा ज्या पद्धतीने लाभ घेतला तसा काही लाभ जनसंघ भाजपच्या लोकांनी कधीच घेतला नाही. पण ज्यांनी आम्हाला दडपशाही म्हणावी, म्हणजे ज्यांनी आणीबाणी आणली, बाकी जाऊन देवा, मी एक कॉलेजची निवडणूक लढवत होतो, माझ्यावर मर्डर केस लावली या लोकांनी. कॉलेजची निवडणूक लढवत होतो. सो असे माझ्यासारख्या किती छोट्या कार्यकर्त्यांना त्या काळात दडपण्याचं काम झालेलं आहे. त्या काँग्रेसने ज्यांनी सत्तेचा वापर करून घराडेशाही आणली राजकारणात, स्वतःच्या पक्षातले इतर कार्यकर्त्यांवर सुद्धा ह्या लोकांनी अन्याय केलेले आहेत. तो इतिहास त्यांनी विसरता कामा नये. ते दुसऱ्या पक्षांना बोलतात. हे हास्यास्पद आहे. पण जसजसा देश आणखीन मॅच्युअर होत गेला आहे, लोकांना कळतं हे सगळं. मग या CGP आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपोषणापाठीमागे राजकारण आहे असं आपल्याला वाटतं? 100% डाव्या लोकांना, मग ते समाजवादी पण आले त्यात आणि कम्युनिस्ट पण आले, ह्यांना एवढा त्रास आहे हो. आपण कसे संपलो ह्याच्यापेक्षा हे कसे वाढले हाच हे विचार करत राहतात. अरे स्वतःची संघटना वाढवायचा विचार करा ना बाबा. आता आम्ही व्यायाम करतोय, डाएट पाळतोय, त्यामुळे आमचा विचारधारा आरोग्यवान आहे आणि मुळात ज्या गोष्टी नश्वर आहेत त्या संपणार आहेत, आमचा शाश्वत विचार आहे, तर आम्ही टिकलो. एवढं सोपी गोष्ट आहे. असा कुठल्या देशातला विरोधी पक्षाचा नेता आहे का की जो दुसऱ्या देशात जाऊन सांगतो आम्हाला मदत करा? पाकिस्तानने आम्हाला मदत केली पाहिजे, काँग्रेसचा एक नेता बोलला. परंतु काँग्रेसचा सर्वात मोठा राहुल गांधी बाहेर जाऊन सांगतो की बघा आमच्या देशात काय चालू आहे, जरा मदत करा. ही काय पद्धत आहे? आणि मग लोक तुमच्याशी डिसिल्युजन झाले, भ्रमनिराश झाला तुमच्याबद्दलचा, की तुम्हाला आश्चर्य वाटतं की आम्ही कसे हरलो. मग ते EVM निर्जीव वस्तूवर खापर फोडायचं. तर वाटतं की आणि ह्या काहीच ऑर्गॅनिक नसल्यामुळे हे त्या वेळेला फक्त विरोध करण्याचं काम करत जातील, त्या वेळेला फक्त वातावरण खराब करण्याचं काम करतील. हे टिकत नाही आहेत. त्याचं कारणच आहे. जी, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. 12 वर्ष तपपूर्ती नुकतीच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सेवा काळाला झाले. सिंहावलोकन करताना, मागे वळून पाहताना या सगळ्याचा, मोदीजींच्या कारकिर्दीचा मुंबईला, महाराष्ट्राला कसा फायदा झाला, देश किती पुढे गेला आणि किती अभिमान वाटतो याचा काय सांगा? बघा, मुंबईबद्दल
मी उल्लेख केलाच की मुंबईला भरभरून मिळालं आणि जसा देवेंद्रजींचा आणि राज्य सरकारचा मोठा योगदान त्यात आहे, त्यात केंद्र सरकारचाही वाटा मोठा आहे. मोठे प्रकल्प आले, मेट्रो आले, मेट्रोमध्ये जपानकडून आपल्याला सहाय्य मिळालं, त्यात केंद्र सरकारची पण भूमिका आहे. त्यामुळे प्रश्नच नाही, प्रत्येक प्रकल्पात भूमिका. येस, त्यामुळे कोस्टल रोड परवानग्याच आणू शकली नव्हती काँग्रेस एवढ्या वर्षात. सो मोदीजींच्या काळात त्या सगळ्या विकास कार्याला एक चालना मिळाली. मला वाटतं मोदीजींचं सर्वात मोठं योगदान माझ्या दृष्टीने काय आहे, आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2014ला लोक छाती टोकपणे सांगत होते इथून प्रियादा ठरूच शकत नाही. आठवतंय मला. ही 5-1 की 4-2 असं चालू होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आम्ही ही सीट 1.5 लाख मतांनी जिंकतो. मला फक्त रुग्णालयात दाखल केलं नाही, हा मेंटल झाला, याला हॉस्पिटलमध्ये टाका असं बोलायचे, परंतु कोणी नेलं नाही एवढीच गोष्ट ठेवली. आणि मग आमच्यात सुद्धा आम्ही बसायचो, तर मला विचारायचं तुझं गणित काय, तर गणिताला मी सांगायचो ते 15,000वर यायचं. परंतु पुढचं काय, म्हणजे पुढचं माझं ट्रेड सिक्रेट आहे, मी नाही सांगणार. मग मी त्यांना सांगितलं की इलेक्शनच्या आदल्या दिवशी सांगेन. इलेक्शनच्या आदल्या दिवशी मी त्यांना सांगितलं की उद्या कमीत कमी 10% मतदान वाढणार आहे. 2014मध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर बघा तुम्ही झालेल्या प्रत्येक निवडणुकीत 10 ते 15% मतदान सर्वदूर सगळीकडे वाढलेलं आहे. एका माणसावर भरोसा ठेवून 10-15% मतदान वाढतं, फार मोठी गोष्ट. त्या सर्व लोकांचा भरोसा हा मोदीजींवर होता आणि तो त्यांनी खरं करून दाखवला की तुम्ही जो भरोसा ठेवलात त्याच्यावर त्यांनी, आजही त्यांच्यावर भरोसा आहे. सो 14लाही जे मतदार बाहेर आले, 19लाही आले मोदींसाठी, 24लाही मोदींसाठी आले, 24वर तर केवढा मोठा षडयंत्र झाला, तरीही मोदीजींना पंतप्रधान. मला वाटतं पहिल्यांदा ह्या देशामधला नॉन काँग्रेस ज्यांनी बदल घडवला राजकारणात, त्यांनी फक्त एकदा बदल नाही घडवला. बघा काँग्रेस गेली, जनता पार्टी आली 77 साली, 2.5 वर्षात गेलं सरकार. VP सिंग आले, लगेचच गेले, तेही लगेच गेले. पुढच्या टप्प्यातले सुद्धा सगळे म्हणजे बदली खेळाडूसारखे येऊन जाऊन होते. म्हणजे जनतेने बदल घडवला, परंतु आयदर त्या व्यक्तीने, त्या नेत्याने किंवा त्या राजकीय पक्षाने तो भरोसा तोडला. खूप वर्षानंतर किंवा कदाचित पहिला व्यक्ती नरेंद्र मोदी भारताच्या राजकारणातला असा आहे की 10% लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला. हा एक गुजरातचा मुख्यमंत्री, हा चांगलं काम करेल, चांगलं काम, म्हणून देशभरात 10% मतदान वाढतं आणि तो भरोसा खरा करण्याचं काम मोदीजींनी केलं. मला वाटतं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की पहिल्यांदा एक नेता आपल्याला मिळाला ज्याने आमचा भरोसा तोडला नाही. खरं. आणि असंच जनतेला 3 वेळा वाटलं आणि 29लाही वाटेल, 2029लाही वाटेल. सो कामांची यादी आपण प्रचंड मोठी आहे. दुसरी गोष्ट मला वाटतं की गजबचा स्केल आहे या माणसाकडे. फुटपट्टी आहे ना, फुटपट्टी वेगवेगळ्या आकाराची असते ना. आपल्या शाळेत ती कंपास पेटीत मावेल अशी फुटपट्टी असायची. नंतर मग जे इंजिनिअरिंगला गेले असेल आणखी तर ती त्या बॅगेच्या बाहेर येते अशी ती फुटपट्टी असते इंजिनिअरिंग किंवा तुमच्या आर्किटेक्टच्या लोकांची. ह्या माणसाकडे अशी प्रचंड मोठी फुटपट्टी आहे की आता स्केल हा म्हणतो की प्रत्येक घरामध्ये शौचालय असेल असं मी बघेन, प्रत्येक बेघर माणसाला घर मिळेल असं मी बघेन. स्केल असा नाही आहे की मी खूप काम करेन ना, नाही खूप नाही, मी सर्वांचं काम करेन, या हेतूने माणूस काम करतो. जनधन काय गजबची गोष्ट आहे. म्हणजे जनधन याच्यात थोडं अलीकडे 4-5 वर्षाआधी
मी बचत गट बनवले. मुंबईतले सर्वात जास्ती बचत गट माझे होते. आमच्या 2,000-2,500 बायका होत्या वेगवेगळ्या बचत गटांमध्ये. बँकवाल्यांना अकाउंट काढू द्यायचे नाहीत त्यांचा. आम्हाला जाऊन बसायला लागायचं. मग तो बँकेचा माणूस म्हणायचा की अरे काय यांच्या 50 रुपयाच्या अकाउंटचं मी काय करणार, एवढा वेळच नाही माझ्याकडे, स्टाफ कमी आहे वगैरे वगैरे. त्याच बँकेची लोकं आम्हाला फोन करायला लागली, हो साहेब ते आंबेवाडीत काय ओळख आहे का, आंबेडकर नगरला काय ओळख आहे का, सम्राट अशोक नगरला जायचं आहे, काय काम आहे. थोडं नाही, ते जनधनचे कॅम्प करायचे आहेत. विचार करा, हा बदल बँकेत आलेल्या गरीब माणसाला अरे यांचं अकाउंट काढायला वेळ नाही रे बाबा, 50 रुपयासाठी कोण काम करणार. कदाचित जेन्युइन अडचण असेल त्यांची, पण त्याच अधिकाऱ्यांकडून ह्यांनी करोडो बँक अकाउंट काढून घेतले ना, आणि थेट सबसिडी त्यात आली, थेट सबसिडी त्यात आली. भ्रष्टाचार कमी झाला. सो स्केल बघा ना काय आहे. ह्या म्हणजे कामं आपण मोजू, कामं असतील, घटना असतील, पण मला वाटतं की थॉट प्रोसेस आहे ना, माणसाची क्षमता ही अफाट आहे. आणि आजपर्यंतच्या राजकारण्यांची क्षमता असेलच चांगली, तेही हुशारच असतील. माझं काही त्या लेवलला जाणारा प्रत्येक माणूस मोठा असतो, पण मग का झाल्या नाहीत ह्या गोष्टी, आणि मोदीजींच्या काळात का होत आहेत हे गोष्ट. पल्स कसा कळतो आहे ना, मला एका शाळेच्या रिटायर्ड प्रिन्सिपलचा फोन आला होता जेव्हा आयुष्यमान भारत आलं, आणि त्याने सांगितलं की आमच्यासाठी काही नाही का रे. तर मी विचार केला, 2 BHK मध्ये राहणाऱ्या ह्या आहेत आणि ह्या असं का बोलतात. तर म्हणाला बरं तुझ्या माहितीसाठी प्रायव्हेट शाळेच्या प्रिन्सिपलना पेन्शन नसतं, आणि मुलीकडून मागायला अरे बरोबर नाही वाटत. मला मग 3 महिन्यांनी आली योजना आली. प्रत्येक घटकाचा विचार, सबका साथ सबका विकास. काय पंतप्रधान असलेल्या माणसाकडे काय सिस्टीम आहे की कळतं. म्हणजे आमच्याकडे आहे, आम्ही समजू शकतो, आम्ही फिरतच असतो खाली. पण पंतप्रधानांना म्हणजे यांच्याकडे एक खूप मोठी यंत्रणा आहे की लोकांना काय पाहिजे. ते पूर्वी वेश बदलून राजा फिरायचा, तर यांच्याकडे एक यंत्रणा आहे. मला वाटतं की ही जी कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ना की फार महत्त्वाची आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असल्या ना की मग त्या योजना येतात, त्या योजना इम्प्लिमेंट होतात. तुमचा स्केलच जर का छोटा असेल, काय लाल किल्ल्यावरनं भाषण चांगलं व्हायला पाहिजे, ते भाषण करा, गरिबी हटावचा नारा द्या की झालं. 5 वर्षांनी बँका राष्ट्रीयकृत करा की झालं. पुढची निवडणूक निघाली, हा माणूस पुढची निवडणूक निघण्यासाठी काम नाही करत, देशासाठी काम करतो. क्या बात. परागजी, खूप सर्वंकष विषयांवरती आपण बोललात. पुन्हा सुद्धा तुमच्या भेटीच्या अपेक्षेसह इथं थांबतोय, आणि एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारा या विषयावरती पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल. या गप्पा खूप रंगल्या. हा पॉडकास्ट अतिशय छान झाला. तुमचे खूप मनापासून आभार. खूप खूप आभार. थँक्यू. ज्यांना कायम सभेत, खाजगी बैठकीमध्ये ऐकायला आवडतं आणि माहिती प्रचूर जे बोलतात, अशा पराग आळवणींशी बोलताना खरोखर मनापासून खूप आनंद झाला.